प्रत्युत्तर देण्यात येत आहे। पाकिस्तानला कुठल्याही पद्धतीने भारत आता सोडत नाहीये। ज्या ठिकाणी पाकिस्तान भारताला जे आहे तो खिजवण्याचा प्रयत्न करतो तर पाकिस्तानची आता जिरवण्याचं काम भारताकडनं केलं जातंय। पाकिस्तानात घुसून पाकिस्तानच्या शहरांवरती हल्ला जो आहे तो केला जातोय। सांबा सेक्टरमध्ये जैशचे 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। सांबा सेक्टरमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा जो आहे तो भारताने केलेला आहे। भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर वरचढ ठरलाय आणि सांबा सेक्टरमध्ये जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा जो आहे तो भारताने केलेला आहे। भावलपूर असेल, सांबा असेल, ही जैश ए मोहम्मदची अत्यंत महत्त्वाची दहशतवादी तळं आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने या तळांवर हल्ला केलेला होता आणि आता पुन्हा एकदा सांबा सेक्टरमध्ये जैशच्या तळांवर हल्ला करत जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा भारताने केलेला आहे। जम्मू काश्मीरच्या सांबा भागामध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला। बीएसएफने ही घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे आणि प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईमध्ये सांबा सेक्टरमध्ये जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। पाकची 7 शहरं भारताने टार्गेट केलेली आहेत। त्यामध्ये प्रमुख शहर आपण पाहतोय लाहोर, कराची, सियालकोट, इस्लामाबाद, भावलपूर, पेशावर अशा एकूण 7 शहरांमध्ये भारताने जोरदार हल्ला केला आहे। तर पाकव्याप्त काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये देखील जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलंय। त्यात महत्त्वाची बातमी आलेली आहे। दहशतवादाला पोचणाऱ्या पाकची चौफेर घेराबंदी पाहायला मिळते। सीमेवर भारत, घरात बंडखोर आणि जागतिक पातळीवरती कोंडी झालेली आहे पाकिस्तानची। अमेरिकेनं पाकला फटकारलेला आहे। युरोपियन युनियनने देखील पाकला फटकारलंय। काश्मीरमध्ये जो प्रकार घडला तो दुर्दैवी असल्याचं अमेरिकेनं म्हटलेलं आहे, तर भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार जो आहे तो असल्याचं देखील युरोपियन युनियनने म्हटलंय। दोन्ही हे देश जे आहेत मोठे ते भारताच्या बाजूने उभे आहेत। दहशतवाद्याला पोचणारा या पाकिस्तानला आता जग देखील पाकिस्तानची जागा दाखवतंय। तर अमेरिकेनं पाकला फटकारलंय, युरोपियन युनियन हा भारतासोबत आहे। काश्मीरमध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी असल्याचं अमेरिका म्हटलाय, तर भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे असं युरोपियन युनियनने म्हटलंय। त्यामुळे एकीकडे भारताचे हवाई हल्ले, भारताचा नौदल असेल, त्याचबरोबर भारताची वायुसेना असेल, भारताचं लष्कर असेल, या सर्वांनीच मिळून पाकिस्तानवर केलेला हल्ला, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पाकिस्तानची कोंडी करण्याचं काम एकीकडे भारत करतोय। तर भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं। या शहरांमध्ये हल्ले करण्यात आलेले आहेत। कराची असेल, लाहोर असेल, सियालकोट असेल,